हाय हॅलो विल्सन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण इथे पोळीचे पोहे बनवणार आहोत. तर अशा मी पोळ्या ह्या अशा छान अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. इथे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं साहित्य घेतलेलं आहे. तर चला आता आपण हे कसं बनवायचं ते बघूयात. तर इथे मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे. याच्यात 2 चमचे आता तेल टाकून घ्यायचं आहे. आपण तेल टाकून घेतलेलं आहे. इथे बघू शकता तेल तापून झालं की आपण अर्धा चमचा राई टाकून घ्यायची. इथे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत. इथे बघू शकता अर्धा चमचा आपण राई टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरे, आणि एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे. कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला पण असं छान परतून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता कांदा पण आपला छान परतून झालेला आहे. आता हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. 4-5 हिरव्या मिरची मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे. त्यांना पण छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता मिरची पण आपली परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे पण टाकून घ्यायचे. ते पण छान असे परतून घ्यायचे. मी ते भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे. कढीपत्ता, शेंगदाणे असं छान आपलं परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. इथे बघू शकता हळद टाकून घ्यायची. त्याला छान मिक्स करून घ्यायची. तुम्ही हिरवी मिरची नसेल तर लाल मिरची पण टाकू शकतो. इथे आपलं सगळं साहित्य छान असं परतून झालेलं आहे. इथे बघू शकता. तर याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर पण टाकून घ्यायची. कोथिंबीरला पण छान परतून घ्यायचं अशा पद्धतीने. तर चला आता याच्यामध्ये आपण हा बारीक केलेल्या पोळ्या आपण याच्यात टाकून घ्यायच्या आहे हे अशा पद्धतीने आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण आपण हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान आपले पोळीचे पोहे तयार होतात. पोळीपासून छान असं पोह्यांसारखं रेसिपी आपली छान अशी तयार होते आणि झटपट होते. ही 5-10 मिनटामध्ये ही नाश्त्यासाठी आपण करू शकतो. तर चला हे आपण आता अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मी साधारण इथे 1 चमचा मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हे छान असे आपले पोह्यासारखाच हा आपला पोळीचा भुगा तयार होतो आणि मुलं पण खूप छान असं आवडीने खातात. आपल्याकडे जर शिल्लक पोळ्या असल्या तर आपण त्याच्यामध्ये ही नाश्त्याला पण आपल्याला दुसरं काही करायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो. तर ही रेसिपी जर माझे रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर याला 5 मिनटं आपण कमी गॅस करून छान असं गरम करून घ्यायचं आहे. असं झटपट आपला असा नाश्ता छान तयार होतो आणि खायला पण एकदम छान लागतं आणि मुलं पण खूप छान असं आवडीने खातात. तर इथे बघू शकता असा छान आपला पोळीचा भुगा असा छान असा पोह्याप्रमाणे झालेला आहे आणि चवीला पण खूप छान झालेला आहे. तर असा पोळीचे पोहे तुम्ही पण नक्की करून बघा. माझे व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.